Two pulleys, one of 450 millimeter diameter and other of 200 millimeter diameter, are mounted on parallel shafts 1.95 millimeter apart and are connected by a crossed belt. Find the length of the belt required and the angle of contact between the belt and each pulley. Also determine the power transmitted by the belt when the larger pulley rotates at 200 revolution per minute, given that the maximum permissible tension in the belt is 1 kilonewton and the coefficient of friction between the belt and the pulley is 0.25 millimeter. तर प्रॉब्लेम मध्ये गिवन काय काय आहे? पहिलं त्यांनी दिलेलं आहे डायमीटर ऑफ लार्जर पुली D1 दिलेला आहे 450 मिलीमीटर. मिलीमीटरचं मी मीटरमध्ये कन्व्हर्जन केलं 0.45 मीटर. दिलेलं आहे डायमीटर, त्याचं कन्व्हर्जन मी रेडियसमध्ये केलं तर रेडियस भेटेल 0.225 मीटर. त्याच्यानंतर डायमीटर ऑफ स्मॉलर पुली D2 200 मिलीमीटर म्हणजेच 0.2 मीटर. डायमीटरचं रेडियसमध्ये कन्व्हर्जन केलं तर रेडियस असेल 0.1 मीटर. मी लार्जर पुलीसाठी कॅपिटल आर दिलेला आहे, स्मॉलर पुलीसाठी स्मॉल आर दिलेला आहे नोटेशन. सो कॅपिटल आर इज 0.225 मीटर, स्मॉल आर इज 0.1 मीटर. सेंटर डिस्टन्स त्यांनी दिलेले आहे 1.95 मीटर, 1.95 मीटर. त्याच्यानंतर मेन्शन केलेला आहे की नाही तो बेल्ट ड्राईव्ह जो आहे तो क्रॉस बेल्ट ड्राईव्ह आहे. स्पीड ऑफ अ लार्जर पुली N इज 200 RPM. लार्जर पुलीचा रोटेशन त्यांनी सांगितलेलं आहे 200 रिव्हॉल्युशन्स पर मिनिट. त्याच्यानंतर मॅक्सिमम परमिसिबल टेन्शन बेल्टमध्ये असणारं T1 आहे 1000 न्यूटन. तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे पहिलं त्यांनी कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन पण दिलेलं आहे. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन बेल्ट आणि पुलीमधला 0.25 इतका दिलेला आहे. आपल्याला पहिला क्वेश्चन फाइंड आउट करायचा लेंथ ऑफ द बेल्ट रिक्वायर्ड आणि क्रॉस्ड बेल्ट ड्राईव्ह आहे. तर लेंथ ऑफ बेल्ट फाइंड आउट करायची असेल तर फॉर्म्युला काय असतो? L इज इक्वल टू पाय इंटू कॅपिटल आर प्लस स्मॉल आर प्लस 2C प्लस कॅपिटल आर प्लस स्मॉल आर ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय C. इथे C म्हणजे काय आहे? सेंटर डिस्टन्स आहे. कॅपिटल आर म्हणजे लार्जर पुली रेडियस, स्मॉल आर म्हणजे स्मॉलर पुली रेडियस. ओके, तर ह्या फॉर्म्युलानुसार मी कॅपिटल आर प्लस स्मॉल आर कॅल्क्युलेट केला तर किती येईल? 0.325 मीटर येईल. आणि आता मी या इक्वेशन मध्ये जर त्याला सगळ्याला सबस्टिट्यूट केलं आणि कॅल्क्युलेट केलं तर लेंथ ऑफ बेल्ट फॉर क्रॉस बेल्ट मला किती भेटेल? L इज इक्वल टू 4.98 मीटर इतकं भेटेल. तर पहिला क्वेश्चन सॉल्व्ह झाला. लेंथ ऑफ बेल्ट रिक्वायर्ड इज 4.98 मीटर. आता सेकंड क्वेश्चन आहे द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन द बेल्ट अँड इच पुली. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फाइंड आउट करायचं असेल क्रॉस बेल्टसाठी फॉर्म्युला काय आहे क्रॉस बेल्ट ड्राईव्ह साठी? सो थिटा इज इक्वल टू पाय प्लस 2 अल्फा. आणि इथं अल्फा आपण कसा घेतो? साइन ऑफ अल्फा इज इक्वल टू कॅपिटल आर प्लस स्मॉल आर डिवायडेड बाय C. कॅपिटल आर लार्जर पुलीचा डायमीटर, स्मॉल आर कॅपिटल आर लार्जर पुली रेडियस, स्मॉल आर स्मॉलर पुली रेडियस डिवायडेड बाय C म्हणजे काय? आपलं सेंटर डिस्टन्स आहे. तर साइन अल्फा भेटेल आपल्याला 0.1667. अल्फा जर मी कॅल्क्युलेट केला तर तो भेटेल 9.59 डिग्री. तर डिग्रीचं मला रेडियन मध्ये कन्व्हर्जन करावं लागेल. डिग्रीचं रेडियन कन्व्हर्जन कसं करतो आपण? मल्टिप्लाय बाय पाय बाय 180. त्यामुळे अल्फा कॅल्क्युलेट करताना मी 9.59 डिग्री इंटू पाय बाय 180 केलं तर मला भेटेल 0.167 रेडियन. मी आता हे अल्फाची व्हॅल्यू इथे बॅक सबस्टिट्यूट केली तर थिटा मला भेटेल पाय प्लस 2 इंटू 0.167 रेडियन 3.476 रेडियन. हा माझा काय असेल? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असेल. तर डिग्रीमध्ये म्हणायचं झालं तर मला मल्टिप्लाय बाय 180 बाय पाय करावं लागेल. तर थिटा भेटेल मला 3.48 रेडियन किंवा 199.2 डिग्री. तर इथे मी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट केला, फाइंड आउट केला. आता थर्ड क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आपल्याला. डिटरमाइन द पॉवर ट्रान्समिटेड बाय द बेल्ट वेन लार्जर पुली रोटेट्स ॲट 200 RPM. तर सगळ्यात पहिला मी काय करतो? बेल्ट व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करतो. थिटा जो असतो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो असतो तो दोन्ही पुलीसाठी सेमच राहतो क्रॉस बेल्ट मध्ये. बेल्ट व्हेलॉसिटी मला कॅल्क्युलेट करायची असेल तर बेल्ट व्हेलॉसिटी आपण कशी कॅल्क्युलेट करतो? V इज इक्वल टू पाय DN डिवायडेड बाय 60. V इज इक्वल टू पाय DN डिवायडेड बाय 60. तर V आपल्याला माहित आहे, पाय आपल्याला माहित आहे, डायमीटर माहित आहे आपल्याला. पुलीचा डायमीटर त्यांनी दिलेला आहे, बरोबर. पुलीचा डायमीटर त्यांनी दिलेला आहे 200 आणि 450 मिलीमीटर डायमीटर दिलेला आहे आणि RPM त्यांनी दिलेला आहे N 200 दिलेला आहे. त्याच्यावरून मी V कॅल्क्युलेट करू शकतो आणि त्याच्यावरून आता मी टेन्शन रेशो मला पाहिजे आहे. तर T1 बाय T2 इज इक्वल टू E टू द पॉवर म्यू थिटा असतो. T1 त्यांनी प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे. T1 इज इक्वल टू 1 न्यूटन त्यांनी दिलेला आहे. म्यू आपल्याकडे आहे, थिटा आपल्याकडे आहे. थिटा आपण इथे कॅल्क्युलेट केला. थिटा आहे आपला 3.48
किंवा 3.476 रेडियन. इथं मला घेताना थिटा रेडियनमध्ये घ्यावा लागेल. म्यू त्याने दिलेला आहे 0.25. तर T1/T2 रेशो कॅल्क्युलेट केला तर तुम्हाला भेटेल 2.385 आणि त्याच्यावर मी T2 कॅल्क्युलेट केला तर 419.5 न्यूटन येईल. आणि ऍट द एंड मला पॉवर कॅल्क्युलेट करायची आहे, पॉवर ट्रान्समिटेड. तर पॉवर कशी कॅल्क्युलेट करतो आपण, P इज इक्वल टू T1 - T2 इंटू व्हिलॉसिटी. सो व्हिलॉसिटी आपण इथे कॅल्क्युलेट केलेली आहे 4.71 मिलीमीटर पर सेकंद. आणि T1 आणि T2, तर T1 हे टाईट साईडचं टेन्शन असणार आहे आणि T2 हे स्लॅक साईडचं टेन्शन असणार आहे. T1 त्यांनी दिलेलं आहे 1 किलो न्यूटन आणि T2 आपण कॅल्क्युलेट केला 419.5. तर T1 - T2 कॅल्क्युलेट केला तर मला पॉवर भेटेल 2736 वॅट किंवा पॉवर मला भेटेल 2.74 किलो वॅट. तर पॉवर असेल आपली 2.736 वॅट किंवा राऊंडअप जर मी केलं तर पॉवर मला भेटेल 2.74 किलो वॅट. थँक्यू.